श्रीराम. आज आपण मनोबोधातला 75वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधो न पाहे. जीवा संशयो वाव गातो तजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ आपल्याला गेले 8 श्लोक भगवंताच्या नामस्मरणाचे, या जीवनातील प्रभात काळाचे, ज्या क्षणी मनोभावे हरिभजन करावंसं वाटेल, ज्या वेळेला मनोभावे त्या भगवंतासाठी डोळ्यामध्ये अश्रू येतील, त्या क्षणाचं वर्णन समर्थ आपल्याला सांगत आहेत. प्रभात हा फक्त दिवसाच्या सुरुवातीचाच काळ नाही, तर ज्या क्षणी जीव आपल्या मनामध्ये संकल्प करतो की बस आता जगायचंय, तर त्या हरीच्या स्मरणासाठी, त्या भगवंताच्या नामासाठी, हा संकल्पच हा जीवनाचा प्रभात काळ असतो. यातूनच मनुष्याला त्याच्या जीवनामधला उत्क्रांतीचा, अंतर्गत उत्क्रांतीचा सिद्धांत पटून जातो. हे नेमकं नाम काय करतं, हा प्रश्न अनेक बुद्धिजीवी मंडळींना पडतो की नामस्मरणाची आपल्या जीवनामध्ये नेमकी फलश्रुती काय आहे. नाम नेमकं आपल्याला कुठल्या टप्प्यावरती घेऊन जातं. नामाच्या आधाराने जे मिळतं ते इतर गोष्टींनी मिळू शकतं का, अशा अनेक प्रश्नांमध्ये बऱ्याचदा आपला संभ्रम असतो. समर्थ या श्लोकाच्या आधारानेच हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतायत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, श्रोतेहो, की या सर्व विश्वामध्ये, या चराचर विश्वामध्ये हा भगवंत भरून उरलेला आहे. हे आपण सर्वत्र ऐकतोच. हा भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही, वाऱ्याची झुळूक देखील सुटत नाही. या चंद्र सूर्यांमधलं तेज देखील या भगवंताचंच आहे. हे आपण सर्वजण अनेक ग्रंथांमध्ये वाचत आलो आहे, पण याची अनुभूती आपल्याला नाही. दृश्य जगाच्या आधाराने दासबोधामध्ये कल्याण शिष्यानी समर्थांना प्रश्न केला की दृश्य जगाच्या आधाराने जर प्रत्येक वस्तू ही भगवंत मानली, तर या दृश्य जगातल्या वस्तू या काळाच्या नुसार नाश पावतात. एखादा देह आहे, त्याला जर मी भगवंत मानलं, तर तो देह तर भगवंतानुसार शाश्वत असायला हवा, पण देह तर काळाच्या अधीन आहे. तो जन्माला येतो तेव्हा छोटा आहे, काळानुसार वाढतोय, मोठा होतोय, प्रौढ होतोय, वृद्ध होतोय, आणि एक दिवशी याच मातीमध्ये मोल होतोय. मग ह्या देहाला आपण भगवंत मानायचं का? आणि जर मग हा देह भगवंत नाही, तर या जगातली दृश्य गोष्ट देखील भगवंत नसली पाहिजे. मग नेमका हा भगवंत या चराचर सृष्टीमध्ये नटलाय म्हणजे नेमकं काय आहे? श्रोतेहो, भगवंत या चराचर सृष्टीमध्ये नटलेला आहे, यात अजिबात शंकाच नाही. फक्त त्याचं रूप जे आहे ते जाणीव रूप आहे. जाणीव रूप म्हणजे कसं, की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते बघा, ती एखाद्या वायरमधून वाहत असते. त्या वायरमधून वाहणारी इलेक्ट्रिसिटी आपल्याला कधी दिसत नाही, पण आपण जर बटन दाबलं आणि नेमकं जर ते व्यवस्थित सप्लाय जर एखाद्या फॅनला किंवा एखाद्या बल्बला असेल, तर तो बल्ब त्याच्यामधून उजेड पाडतो, तो फॅन त्यामधून हवा देतो. म्हणजे चैतन्य दिसत नाही, पण चैतन्य कार्य मात्र करत असतं. तसं जाणीव रूपाने या संपूर्ण विश्वामध्ये हा भगवंत चैतन्य रूपाने, जाणीव रूपाने नटलेला आहे. आणि त्याचे हे सगळे आविष्कार आहेत. इलेक्ट्रिसिटीच्या आधाराने चालणारा बल्ब एक दिवशी पडतो, एक दिवशी त्याला फेकून द्यावं लागतं, पण तिथे जर दुसरा बल्ब आला तरी तो पेटतो. इलेक्ट्रिसिटी जशीच्या तशी तशीच असते. त्याप्रमाणे हे चैतन्य या विश्वामध्ये आहे. या चैतन्याच्या आधारावर हे दृश्य जग उभं आहे. या दृश्य जगातल्या वस्तू या काळाच्या अधीन आहेत, आणि काळाच्या अधीन असलेल्या वस्तू या काळाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या नियमाने बांधल्या गेल्यामुळं निर्माण होतात, चालतात, आणि एक दिवशी मातीमोल होतात, लय पावतात. या गोष्टीचा आपण कितीही जरी विचार केला तरी भगवंत हा आपल्याला दृश्य जगाने समजून घेणं हे फार अवघड पडतं. कारण की दृश्य जग हे 3 गुणांच्या अधीन आहे, सत्व, रज, तम. आणि त्यामुळे या प्रत्येक गुणाचं जे कार्य या सृष्टीमध्ये चालतंय, यामध्ये भरून उरलेला भगवंत पाहण्याची दृष्टी ही किंबहुना साधकाला सहजपणे प्राप्त होत नाही. यामुळं मनामध्ये केवळ संशयच निर्माण होतात की खरंच भगवंत आहे का, खरंच तो या विश्वाचा निर्माता आहे का, खरंच या चराचरामध्ये तो भरून उरला आहे का, या अणुरेणूंमध्ये तो भरलेला आहे का. या तर्क वितर्कांना उधाण येते.
आणि श्रोते हो, माणसाच्या मनाच्या बुद्धीला अनेक मर्यादा आहेत. विभूती योगामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेलंच आहे की हे अर्जुना, तू मी कोण आहे याचं चिंतन बुद्धीच्या आधाराने करू नकोस. इंटलेक्ट हा कधीच तुला परमात्मा कोण आहे हे समजून शकणार नाही. आणि यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जसं एखाद्या नारळाच्या करवंटीने समुद्राला भरून समुद्र रिता करण्याचा प्रयत्न हा व्यर्थ आहे, त्याप्रमाणे या बुद्धीच्या करवंटीने परमात्मा कोण आहे हे जाणणं अशक्य आहे. आणि हेच समर्थ आपल्याला इथं सांगतायत की समस्तामध्ये सार साचार आहे. या समस्त सृष्टीमध्ये तो सार, तो शाश्वत भगवंत हा भरून उरलेला आहे. तो साचार आहे, तो चैतन्यमय आहे, तो प्रत्येकाच्या अणुरेणूमध्ये भरलेला आहे. पण इतकं असूनही, इतक्या आपल्या निकट असूनही कळेना तरी सर्व शोधून पाहे. आणि हे सगळं कळतंय, पण हे कळत असताना याची अनुभूती नाही. आणि अनुभूती आपण घेण्याचा प्रयत्न करावा, बुद्धीच्या अनुषंगाने कितीही विचार करावा, या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर कार्य करतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हे मानवी मन कधीच निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नाही. कारण की बुद्धी हीच मुळी संशयामध्ये आहे, बुद्धी हीच मुळी मायेच्या अधीन आहे. त्यामुळे या बुद्धीच्या अनुषंगाने हा भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि यातूनच मी म्हणजे एक सामान्य जीव आहे, मी म्हणजे माझ्या बुद्धीवरती अवलंबून असलेला एक जीव आहे, असा संशय, असा अज्ञानाचा भ्रम या जीवाच्या आधाराने आपण धारण करतो आणि प्रत्यक्ष परमात्म्याचे अंश असून देखील त्याच्यापासून दुरावतो. असा या श्लोकाचा हा गभितार्थ आहे. श्रोते हो, हे एक फार मोठं कोडं आहे. हे जितकं सोडवायला जावं त्याचे गुंते अधिकाधिक वाढत जातात. दृश्य जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असणारा हा भगवंत शोधून काढणं फार अवघड आहे. यासाठी एका संताच्याकडून फार सुंदर उदाहरण ऐकलं. आपण आपल्या घरामध्ये गणपती बसवतो बघा. आपण आपल्या गणपतीची मूर्ती घरी आणतो, त्याची छान प्राणप्रतिष्ठा करतो, त्याची 10 दिवस छान षोडोपचार पूजा करतो, उत्तम उत्तम पदार्थ त्याला देतो, त्याला छान फुलं पुष्प वाहतो, उत्तम आरती, सुगंध आणि उदबत्त्यांचा त्याला दररोज नैवेद्यासहित आपण सुंदर आरतीने गणपती अथर्वशीच्या गजऱ्यामध्ये त्याची पूजा अर्चा करतो. त्याला अनेक प्रकारे प्रेम, त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं सगळं करून साश्रू नयनाने 10व्या दिवशी आपण या गणपतीचं विसर्जन करतो. माणसाने बनवलेल्या मूर्तीवरती मनुष्याचा एवढा जीव जडतो की ती मूर्त देखील त्याला सजीव वाटू लागते, गणपती वाटू लागते. श्रोते हो, मग प्रश्न असा आहे की भगवंताने बनवलेल्या या चराचरातल्या मूर्ती कोण आहेत? आपणच त्या भगवंताच्या बनवलेल्या मूर्ती आहोत. आपणच त्या भगवंताचे अंश आहोत. आपल्यामध्येच तो भगवंत आहे. आपण मात्र मनुष्यामधला भगवंत विसरतो आणि अनेकदा आपल्या मूर्तीच्या आधाराने असलेल्या भगवंताला मात्र मान्य करून जातो. ही सृष्टीमध्ये असलेला आपला दृष्टीभेद हा जर कशाने जात असेल तर तो भगवंताच्या नामस्मरणाने जातो, त्या हरिस्मरणाने जातो. आणि हे बुद्धिवादीला कधीच पटू शकत नाही. कारण की हा प्रांत हा अनुभूतीचा आहे, हा करूनच बघायला लागतो. हा केल्याशिवाय कितीही सांगितला तरी कळत नाही. त्यामुळे प्लीज, मी कितीही वेळा जरी सांगितलं तरी हे आपल्याला कळणार नाही जोपर्यंत आपण नामामध्ये अखंड बुडत नाही. काय करतं नाम? आपल्याला लहानपणी आठवतं का की लहानपणी आपण जत्रेमध्ये जायचो आणि त्या गावाच्या जत्रेमध्ये ते छान प्लास्टिकचे वेगवेगळ्या रंगाचे चष्मे विकायला असायचे. निळ्या रंगाचा, लाल रंगाचा, वेगवेगळ्या रंगाचे असायचे. आणि आपण लहानपणी ते डोळ्यावरती घालवून खूप मजा करायचो. या चष्म्यांच्या मागून जेव्हा आपण सृष्टी बघायचो तेव्हा सृष्टी निळा चष्मा घालताच निळसर व्हायची, लाल चष्मा घातल्याच लालसर व्हायची. आज जेव्हा आपण नामामध्ये अखंड बुडतो, नामाची अखंड साधना करतो, तेव्हा आपल्या डोळ्यावरती सद्गुरू राजवैद्य आपल्या डोळ्यामध्ये एक बोधांजन घालतो, एक ज्ञानांजन घालतो. आणि सृष्टी जशी आहे तशीच राहून देखील आपल्या सृष्टीमध्ये बदल न करताही आपल्या दृष्टीमध्ये मात्र सद्गुरू बदल करून टाकतो आणि आपली दृष्टी तो रामरूप करतो. रामरूप करतो म्हणजे काय होतं? आपल्याला या समस्त जगामध्ये भरलेला भगवंत, या चराचरामध्ये भरलेला भगवंत
हा आपल्या समोर नाचू लागतो, आपल्या समोर नृत्य करू लागतो, आपल्यासाठी तो प्रगटायला लागतो. मग झाडाचं हलणारं पान हे देखील भगवंताचं व्यक्तरूप होतं. मग एखादा उडणारा पक्षी हा देखील भगवंताचं एक सौंदर्य आपल्याला दाखवून देतो. या आकाशामध्ये झाटणारी एक प्रकारची ही मेघांची रांग ही देखील आपल्याला भगवंताचंच एक रूप देते. ही सर्व पंचमहाभूत आपल्याला भगवंताचे आविष्कार दाखवू लागतात. आणि ही सर्व सृष्टीमध्ये भरून उरलेली जाणीव जी रामरूपाने आहे, ते रामरूप आपल्याला चराचरामध्ये दिसू लागतं. असं हा दृष्टीमध्ये सद्गुरूच्या साधनांनी केलेला भेद असतो आणि तो केवळ नामस्मरणाने होतो. हे नाम काय करतं तर आपल्याला या सृष्टीमध्ये असणारी जाणीव तो आपल्यासाठी जिवंत करतो. जाणीव जिवंत करतो म्हणजे काय करतो? श्रोते हो, या सर्व सृष्टीमध्ये एक विश्वमन आहे, एक जाणीव आहे, एक सगळं अंतःकरण आहे. या एकाच अंतःकरणाने या संपूर्ण सृष्टीला भरून उरलेलं आहे. आणि त्यामुळं समर्थ दासबोधामध्ये असं एका ठिकाणी म्हणतात की या सर्व विश्वाचं अंतःकरण एक असल्यामुळं जेव्हा एखादा वाघ हरणाच्या मागं लागतो शिकारीला, तेव्हा हरणाचं चित्त हे घाबरलेलं असतं, तर वाघाचं चित्त हे अत्यंत त्या शिकारीला पकडण्यासाठी आतुर झालेलं असतं. दोघांच्या मध्ये जरी भावना वेगवेगळी असली तरी त्या दोघांना जोडणारं अंतःकरण एक आहे. या दोघांना जोडणारं अंतःकरण एक असल्यामुळं भावना जरी वेगवेगळ्या व्यक्त होत असल्या तरी यामध्ये एक रिलेटिव्हिटी आहे. आणि हा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे. याला संतांनी जाणीव असं म्हटलंय. या जाणीवेचं व्यक्त रूप म्हणजे मन. त्यामुळे ते मन हरणाच्या देखील हृदयामध्ये आहे, तेच मन वाघाच्या देखील हृदयामध्ये आहे. तिथं ते एका ठिकाणी घाबरलेलं आहे, एका ठिकाणी ते आतुर झालेलं आहे. म्हणजे जाणीवेचा बेस, जाणीवेचा नेटवर्क आणि मन हे त्याचं व्यक्त स्वरूप आहे. आणि नाम नेमकं काय करतं? मनावरती काम करतं. श्री महाराज याला फार सुंदर म्हणायचे, नाम काय करतं तर नाम मनाला उलट करतं. म्हणजे मनच उलट झालं म्हणजे ते अंतर्मुख होतं, ते जाणीवेच्या दिशेने जाऊ लागतं. आज आपलं मन हे बहिर्मुख आहे, इंद्रियाधीन आहे. ते मन आपल्याला जाणीवेपासून लांब घेऊन जातं, या त्रिगुणांमध्ये घेऊन जातं, आपल्या देहाचे चोचले पुरवण्याकडे घेऊन जातं. पण नाम या मनाला उलट फिरवतं आणि नाम हळूहळू उलट करत स्वतःला जाणीवेकडे घेऊन जातं. ज्या क्षणी आपलं मन जाणीवेमध्ये विलीन होतं त्या क्षणी ही दृष्टी आपल्याला परमात्ममय दिसू लागते. आणि हे नामाचं फलश्रुती आहे. आणि हे कितीही वेळा जरी सांगितलं तरी ते समजणार नाही. कळेना तरी सर्व शोधून पाहे. हे कितीही कल्पनेने सांगायचा प्रयत्न केला तरी सर्व काही शोधलं तरी ते सापडणार नाही. ते केवळ अनुभूतीने जाणता येतं. आणि मग शेवटी नाम आपल्या जीवनामध्ये या जाणीव प्रधान रूपाने सर्व सृष्टीकडे बघायला लावायला लागलं की ही सर्व सृष्टी म्हणजे भगवंताची एक लीला होते. आणि मग भगवंताच्या लीलेमध्ये जरी काही वर खाली होत असलं, जरी एखादा फायदा नुकसान होत असला, जरी आपला देह प्रारब्धानुसार वर खाली गटांगळ्या खात असला, तरी या सर्व गोष्टींमध्ये आपलं समाधान हे शाश्वत राहतं, कायम राहतं. आणि ज्याचं समाधान शाश्वत राहिलं, ज्याचं समाधान हे कायम राहिलं, त्याच्या जीवनातला संशय निघून गेला. ते समर्थ आपल्याला इथं सांगतात की जीवा संशयो वाऊ गातो तजावा. मी जीव आहे, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. हा भ्रम जातो तो केवळ नामाने जातो. हा जीव असल्याचा संशय, हा वाऊगा संशय आपण त्यागू शकतो तो केवळ नामाने आलेल्या समाधानामुळं. आणि हे समाधान टिकवण्यासाठी अखंड नामाची संगत ही आत्मज्ञानानंतर देखील गरजेची असते. त्यामुळे मी ज्ञानी झालो आता मला नामाची गरज नाही असा कधीच क्षण येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाम हे आपल्या जीवनाचा सारथी असतं. अशा नामाचं आपल्या जीवनातल्या प्रथम क्षणापासून, प्रभात काळापासून आपण जर चिंतन केलं तर नामाने येणारी ही स्थिती आपल्याला याच जन्मात अनुभवता येते. हेच समर्थांच्या श्लोकाचं हे मर्म. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.